येत असेल माझ्या आईला नाही येत मी बापाला नाही येत. तुला भेटतोय ना. मग मला भेवाच लागेल. मी लहानसा मोठा केला इथं. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे मी तुम्हाला आज एक गोष्ट दाखवणार आहे. आता मी युट्यूबला बिस्किट पुडा आणला एक खायला. युट्यूब खाता का बिस्किट पुडा? नाही तर हा मन बरं आहे म्हणा मग तो भेट करून आलो. एवढा जीव जवळ राहिला ना याला कापायला. बघा एक कशी म्हणते. अयो नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही? तर आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत. आज नाही का आपल्याला रेसिपी बनवायची आणि भरपूर रेसिपी बनवायच्या होत्या. सकाळी एक रेसिपी बनवली पण शूट नाही घेतला तिचा. तर म्हटलं पहिले तुम्हाला दाखवून घेतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर आवडली तर ती भाजी बनवायला. पहिली भाजी कोणती बनवली ती तुम्हाला दाखवतो आणि त्याच्यानंतर दुसरी कोणती रेसिपी बनवायची आपल्याला ती पण तुम्हाला दाखवतो. तर गाईज बघू शकता ती हरभऱ्याची वाळलेली भाजी बरं का. आणि एवढी भारी लागते नी भाजी. जेव्हा थंडीचा महिना चालू असतो ना, हरभरे वगैरे येतात ना, त्यावेळेस भाजी खुडून ठेवली जाते आणि उन्हात वाळून वगैरे नाही का. जेव्हा पावसाळ्याचा महिना वगैरे चालू होतो ना, त्या महिन्यामध्ये नाही की ही भाजी खाली एवढी भारी लागते ना. बेसन भाकरी आणि ही भाजी आणि भाकर ह्या रेसिप्या पावसाळ्यामध्ये जबरदस्त चालतात. तर एकमेव अशी भाजी आहे की हरभऱ्याची, तीच फक्त खुडून ठेवली जाते. दुसरी कोणती अदरवाईज भाज्या जर खुडून ठेवल्या ना तर राहत नाहीत. आणि ही भाजीची चव नाही का, हिला मीठ वगैरे जर लावून ठेवली ना एवढी जबरदस्त लागते ना की हिचा म्हणजे तोडच नाही खरंच. तर ही रेसिपी जर तुम्हाला बघायची असेल तर आपण नक्की बनवू. मला नक्की सांगा तुम्ही जर बघायची असेल तर. पण याची चव नाही का खरंच जबरदस्त असते. जर तुम्हाला ही भाजी जर आवडली नाही, बघा अशा पद्धतीने बनवलेली रेसिपी, शूट नाही केली, घरी खायला बनवली होती. जर बनवायची असेल तर मला नक्की सांगा, आपण ही नक्की रेसिपी बनवू. आता आम्ही बनवून राहिले तर तुटी फुटी पपईपासून आपल्या हे बघा एवढा जीव जवळ राहिला ना याला कापायला. एक पपई आहे आणि छोटीच घेतली बरं का. तरी पण हा मी एवढं कापलं आहे, आजीने तेवढं कापलं आहे. लय वेळेचं कापलं आहे. आधीच चेलून वगैरे घेतले, तेवढे साखर वगैरे घेतली तिकडे डब्या भरून. आणि आता हे कापायचं आहे. एवढा वेळ लागू राहिला नाही रेसिपीला, लय अवघड आहे. होत नाही लवकर, हे बारीक तुकडे करायला लागत येतं आणि ते लवकर होत पण नाही. तर आणि एकदम बारीक एवढे म्हणते कसं व्यवस्थित झाली पाहिजे ना, एवढे बारीक केले आहेत. ना ना नगरला चाललो काय आणायचं का? काढे ना 2-3 का आणायचं मग? नगरला चालला का? माझ्याकडून पैसे घेऊन चाललाय. त्याचा पैसे काय तात वळवळ करते नाही. काय आणायचं म्हणलं ते सांग त्याला. का आणायचं तुम्हाला? सामान काय कॅन्टीन मधून काय आणायचं सांगा ती खाय. आणायचा चहा पुडा आणावा, साखर शेंगदाणे आणावा, तांदूळ गिंदूळ आणावा काही खायला. पैसे नाही ना द्या ना. इथून मग इथून आणायचे बाजारातून डबल माग. एखादा पोह्याचा पुडा आणावा. झालं का? नानाला काय खायचं आहे? अरे तिथं पोह्याचे 2 पुढे आणे बरं का. साखर किती सांगायचं? आणा किलो खांड. फक्त मग काय ते आता पेत नाहीत आपण. सांगताना किलो भरा. किती 500 देऊ का? 1000. 1000 म्हणलं तू पैसे मग काय. किती पैसे तर? 1,00,000 रुपये आहे का? हां चहा पुडा आणे येऊ. एक चहा नाही तर हा मन बरं आहे म्हणा मग तो भेट करून आलो. असं नको. चहा पुडा एक पेट्रोलला पैसे नाही तर याच झालं. याच्यातून घालायचं. आता किती दिवस नाही ना सामान परत? पैसे मोडून महिन्याचं सामान घेऊन ये. बरं. मग काय 1 किलो शेंगदाणे, हा साखऱ्या 1 किलो, किलो द्या साखर. 1 किलो साखऱ्या, 2 पोह्याचे पुडे, 2 पोह्याचे पुढे आणि चहा पुडा. चहा पुडा, अजून तेलाचं तेल कसं आहे ना? तेल आहे ना? पुढे संपलं. मग 1 किलोचं काय पुडा आहे का तिथं? हां, आहे आणि 1,500 रुपये गेले नानाचे. मोदीचं संपलं. मोदीचे पैसे राहिले त्याच्यात घेऊन जा ना. माऊली आहे. माऊली आहे, बाबले आहे. मग ती गया का गाड्या तो या हां. रामकृष्ण आहे. सामान किती सामान दम? चहा पुडा 1, हां शेंगदाणे 2, हां साखरे 3, हां. तेलाचा 1 पिशी 4 बरं. आणि पोहे 5, हां. शेंगदाणे 6 हं. आणि आणखीन काय गाडीला पेट्रोल मला खायला पैसे. 2 तिथं काय पोहे काय भाव आहे? नानाने दिले 1,000 रुपये. उरलं तर साबणी नको आणि 1 खोबऱ्या तेलाची पिशी बाटली. नको नको
एवढं घेऊन ये त्याला पैसे पेट्रोलला पैसे नको पुरते पुरते आणि जर कमी पडे तर ऊस नाही घेतो कोणा कोणतरी बरं का नको ऊस नको घेऊ उसने नाही तेवढ्याच तुम्ही द्या ना मग तुम्ही द्या परत पोहे तेवढ्याच लागत पोहे शेंगदाणे काय करतो जर कमी पडे तर ऊस नाही घेतो नको घेऊ मग तुम्ही पजा मोदीचा हप्ता आहे का परत ते पुजा बर बघू काय काय सांगितलं की नाही तर मग किलोची हरभरी डाळ आण. हरभरे जाणतो ना तू जाळकर पीठ नाही गोड लागत हरभऱ्याची डाळ घेऊन ये. कसं ते गोळा डाळ हरभऱ्याची नाही गोळा आणायची हा द्यास नाला हं. म्हणजे किलो आण डाळ नानाला का आणायचं आहे काय नाही मग आणा काय नाही आणायचं टोपी पंच्या बरं का ह्यान डाळ जाऊ का हरभरा अरे 4 वेळ सांगितलं ना तुम्ही तेच 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 ह्याना तुया पोह्याची 2 पुढे हुशार आहे मी हुशार हा लय हुशार जाऊ का जा जा पण लवकर या तिघं एका गाडी आणि येताना लगेच पिशी नळी मोजे हा खरं ती नळी घेऊन ये. ते घेऊन ये परत. किती 14 नंबर का हा 14 नंबर 100 परत येणं नको माझ्या जाणं ध्यानात नको चार नाही चार राव. काल महिन्याचं. परत उद्या- दिवशीचं बुजबुज उद्या लावायला 20 आहे हा. किती रुपये 100 रुपये हा रुपयाची येते. नाही ते काय आणायचं बरं का हम्म, इंजेक्शन हम्म, आणि 2 मोचे हम्म. आणि 14 नंबर हात धुवायची बाटली ते आहे ना आहे का? आहे ना आणि ती टूप का काय राहते ना एक नाही इंजेक्शन हा मध्ये नको बोलू इंजेक्शन येतं घेऊन येते मध्ये नको बोलत जातो मेडिकल मध्ये ना काही शिकलच नाही तुम्ही याला मध्ये बोलत आहे ना मोदीचे पैसे आता तुम्हाला बँक बंद जाऊ का बरं का हा बरं परत जायचं नको ते चाललंय बरं झालं ध्यान काढलं मग येऊ का मग जा लवकर ये मग वाट बघता का नाही मग पैसे दिले म्हणून बघता नाही तर काय बघतात वाट बघायची का जाऊन द्यायचं बघ बहिणी ते जाईन ते काठीने धोपटीन ते जर न्यायला गेला पुढं तर वाजी वाजी बघा पा वकार झालं काय लईच ते वाटत असेल माझ्या आईला नाही भेट मी बापाला नाही भेट तुला एक टंग तुला भेटतोय ना मग मला भेवाच लागेल मी लहानसा मोठा केला इथं त्याचं पावर ऑफ आजी त्याच्यानं. येऊ का मग 14 नंबर घेऊन ये नळी बरं इंजेक्शन आणि मोची पिशी जाती झाली हं. सगळ्या जण आले पाहिजे तर घरात येऊन देईल चहा पुढं आण रे आता पैसे जर कमी पडले तर काय कुठून काय चोरी करू का अरे चहा पुढं काय आपल्या पावसाळ्याचा लय झाला तर 100 रुपयाचा पुढा थोडं थोडंच आणायचे मला येऊस तर खायला पियला करून ठेव काहीतरी खायला नाही काय नाही भाऊ. चपात्या करी चपात्या काय करू चपात्या पिठलं काय ते पिठलं दररोजच खातोय मी. काय खावा रे काहीतरी नवीन करावं कोबू करीन नाही तर कोबू 2 गाडीवर जायचं तर एका गाडीवर ठीक आहे म्हण चला मला बाय बाय कर ना टाटा ना बाय तुम्ही बाय टाटा तुम्ही बाय बाय म्हणा ना बाय 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 बघा ही कशी म्हणते बाय 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 अयो लागत बाय हात किती. तर चला काही जाऊत नगरला चाललो आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे मी तुम्हाला आज एक गोष्ट दाखवणार आहे आता मी नगरला चाललो आहे पण सगळ्यांचा एक क्वेश्चन होता की आजीला भेटायचं कसं तर मी तुम्हाला एक नगरपासून हा दाखवतो आहे की आजीला भेटायचं कसं तर काय सामान घ्यायचं आहे कसं घ्यायचं आहे आणि नगरचं डीमार्ट वगैरे दाखवतो आणि तुम्हाला यायचा रस्ता आपल्या घरापर्यंत आज पूर्ण दाखवतो मी तुम्हाला नगरपासून डायरेक्ट काहीच फायनली डीमार्टपाशी आलो आहे गाडी पार्किंग करून घेतली आता डीमार्टमध्ये चाललो आहे घेतो शॉपिंग वगैरे करतो दाखवतो तुम्हाला काय काय घ्यायचं आहे हे नगरचं डीमार्टवर का आम्हाला सगळ्यात जवळचं हे डीमार्ट आहे नगरमधलं थोडं जर जास्त सामान घ्यायचं असलं ना इथंच नगरला येत असतो इथूनच घेत असतो ट्रॉली तर घेतली आहे पण आता याच्यात किती सामान टाकायचं बघत राहा तुम्ही फक्त आपल्याकडे सगळे 1,500 रुपये येतं 1,500 मध्ये याच्यात किती सामान बसणार आहे ही ट्रॉली भरा 7,000 ते 8,000 रुपये लागतात कोणतं घ्यायचं 9 मीटर आहे दोन्ही पण काहीच घेतलं आहे पॉलिथिन पेपर जर काही भाजी वगैरे बनवायची असेल एखादी नाही का आपल्या जाळावरती तर हे चुलीवरती नाही का याच्यात बांधून ठेवता येईल आपल्याला आजीला प्रत्येक वेगवेगळे आहेत हे कोणता इथं बघ नाव चेक करत तेल पिशवी घेतली डीमार्टची सोयाबीन तेल काही साबणी सांगितलं होतं आजीने साबणी घेतो स्टार राईटच्या घेतो ठेवू त्या नंबर 4 आहेत हां किती घेतल्या तर 3 या 4 7
दहा वाजले ना काहीच फायनली शॉपिंग सगळी झाली आणि एवढी शॉपिंग केली जास्त नाही कमी पैसे आणले त्याच्यामध्ये झाले ऑनलाईन लोक हा नाही ब्लॉगिंग आहे नाही का समज नाही आलेवर टाकीला पाठवून ते देतो ₹1200 आता घरी जाऊन काय सांगायचं बोलण्याचं गावातला काढलं का आज एवढं सामान ₹1200 आलंय तर काहीच काय आलंय मी आज तुम्हाला नाही का आधीचा पूर्ण ॲड्रेस दाखवणार होतो पण काय आलं आपल्या इथे नाही का एक पाहुणे आले घरी आणि मला एकदम फास्ट नगरवरून घरी यावं लागलं हे बघा अजून सामान पण तसं ठेवलं आहे तर बघू शकता पाहुण्यांनी काय काय आणलं आहे आणि काय झालं आहे ते म्हणले का आम्हाला ब्लॉगमध्ये वगैरे नको घेऊ म्हणजे त्यांना नाही आवडत आता काही जणांना आवडतं काही जणांना नाही आवडत त्यांना नव्हतं आवडत तर ते म्हणले नका घेऊ म्हणून पण त्यांनी काय काय दिलं आहे आणि काय काय आणलं होतं आजीला आजोबाला ते तुम्हाला दाखवतो हे बघू शकता बघ नानांना कपडे आणलेत आजीला लोकडं आणले बिस्किट पुडा आणला आहे आणि किती गप्पा मारीत असले त्यांच्यासोबत मला येऊपर्यंत तुला यायला उशीर झाला ती आजी किती का चांगली बोलली मला पाहुणे आले किती का वाटून बसले गप्पा छप्पा केल्या आम्ही लई बाता हल्ल्या हसून खेळून आजी बी बोलली ती आजी संग बी एक बाई होती ती बी लई बोलली एक ड्रायव्हर होता ते बी कवर बसले बोलले आणि म्हणलं जेवण करा ते म्हणले नाही नाही आम्हाला शिंग्याला जायचं शनी शिंगणापूरला हा हा मग माझं लांब जायचं म्हणलं आणि मग तिथून बरं शिर्डीला जायचं म्हणले शिर्डीला मुक्कामी जायचे त्यांना हा काहीच ते म्हणजे नाही का थोडे म्हणजे ते डायरेक्ट स्पेशल ठाण्यावरून इथं भेटायला आले आजीला त्यांना जायचं आजीकडे जायचं म्हणले ती आजी म्हणे आजीकडेच भेटायला जायचं मला खरंच म्हणजे आज त्यांचा देवाकडे नाही जायचं पण आजीकडे भेटायला जायचं त्यांचा स्वभाव बघितला ना मी आज तर एवढं भारी होता ना की म्हणजे ते डायरेक्ट ठाण्यावरून इथं आल्यानंतर बसले गप्पा वगैरे मारले मी नगरलो होतो नगरवरून इथपर्यंत येऊस तर माझी वाट बघत होते म्हणजे गप्पा वगैरे झाल्या त्यांच्या तोपर्यंत म्हणजे जवळपास 1 तासभर गप्पा मारल्या आणि जस्ट आत्ता गेले आहेत ते आणि आता ते शनी शिंगणापूरवरून शिर्डीला गेले आहेत तर त्यांचा रूट नाही का नगरवरून तसाच होता पण ते फक्त आपल्या आजीसाठी इथे आले गप्पा वगैरे मारल्या गोष्ट वगैरे म्हणजे तुमचं सगळं काही प्रेम आहे ना हे सगळं श्रेय तुमचं आहे की तुम्ही एवढं जीव लावताय एकदा मग तुम्ही भेटायला वगैरे येत म्हणजे खरंच काहीतरी चांगलं करताय आज असं वाटू राहिलंय आणि म्हणजे जेवढं काहीतरी करीन ना त्याचं फळ भेटतंय आणि हे बघ किती खुश आहे ते दोघं तुमच्यामुळेच फक्त नानाने तर त्यानं ठेवलं बी काय काय आणलं पातळ आणलं आजीला मला हां आणि आजोबाला बसराचं पान आणलं हां तुला सदराला कापड आणलं हां का मला बिस्किट पुडा युट्यूबला बिस्किट पुडा आणला एक खायला यूट्यूब खाता की बिस्किट पुडा हा. गाय जस्ट जेवण वगैरे झालं मी नगरला जाताना मी तुम्हाला म्हटलं होतं की आज नाही का मी नगरमधून तुम्हाला घरापर्यंत यायचं कसं रूट येते तुम्हाला दाखवणार आहे पण रूट दाखवायच्या आधीच आपल्या घरी पाहुणे येऊन थांबले आणि मग त्याच्यामुळे मला फास्ट यावं लागलं कारण ते माझं वेट करत होते 1 तासापासून तर त्याच्यामुळे पटकन लवकर आलो आणि त्यांच्याशी थोडी गप्पा वगैरे मारला आणि तेवढंच त्यांना पण भारी वाटलं आणि एकदम भारी पाहुणे होते एकदम प्रेमळ होते फक्त त्यांना ब्लॉगमध्ये नाही घेतलं कारण ते नको म्हणले मी त्यांना विचारलं होतं ते म्हणले नाही आवडत आम्हाला मग ठीक आहे म्हटलं जाऊ द्या पण त्यांनी जेवढ्या घेतलेल्या गोष्टी वगैरे तेवढं तुम्हाला दाखवल्या आणि तेवढे शूट करून घेतल्या तर आजचा ब्लॉग कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा आणि उद्याचा ब्लॉग बघायला मिस नका करू तर भेटू उद्या लवकरच कारण आज नगरला गेलो होतो भरपूर टाईम झाला तिकडचे जेवढे जमा तेवढे फुटेज घेतले आणि जे आता तरी अंधारच पडला तर भेटू उद्या लवकरच तोपर्यंत सर्वांना गुड नाईट टेक केअर